की ज्या जागेची सवय नाही, इथे कोण लोक आहेत ते पहिल्यांदाच बघितलेले आहेत. शिवाय तिथे इतकी मुलं एवढ्या मोठ्या संख्येने बघण्याची पण सवय नसते. त्यामुळे मुळातली ती एक असुरक्षित भावना आहे, की इथे का आणून टाकलंय मला? आणि माझे आई-बाबा जे माझ्या ओळखीचे लोक आहेत, ते इथे काहीच का दिसत नाहीयेत. काही मुलं खूप म्हणजे एक दीड महिना झाला तरी सुद्धा ती रडतच असतात किंवा सकाळी उठल्यानंतर मला जायचं नाहीये शाळेत असा हट्ट सुरू होतो. तर अशा वेळेला काय करता येईल? घरातनच कशी ती मानसिक तयारी करून घेऊया. तर मुळात रात्री झोपतानाच त्याची काय असेल, वॉटर बॅग असेल, जेव्हा काय काय असेल, कपडे असतील, शूज असतील, ते आपण असं बाहेर काढून ठेवले, की आता उद्या आपल्याला छान शाळेत जायचंय. आणि असं पॉझिटिव्ह मोडमध्ये त्याच्याशी शाळेतल्या गप्पा मारत मारत जर झोप आली त्याला, किंवा मी शाळेत जात होते तेव्हा कशी मज्जा करत होते, किंवा असं माझे छोटेपणीचे मित्रमैत्रिणी असं काहीतरी बोलत 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 जर ते मूल झोपलं, तर सकाळी ते पॉझिटिव्ह वातावरणात उठतं. पण नंतर त्याच्या जेव्हा लक्षात येतं, की नाही आता आपली ती वेळ आलेली आहे, की आता शाळेत जायचंय, तर त्यावेळेला ते तुमची परीक्षा बघतं. खरं सांगायचं तर, की काय केलं म्हणजे आई आपल्याला सोडणार नाही. तर हे प्लॅनिंग असतं थोडंसं. म्हणून मग रडणं, चिडणं, अंग टाकून देणं, जे जे आपण सांगतोय त्या सगळ्यात नाही म्हणणं, अशा सर्व वेळेला खूप जास्त पेशन्स ठेवून शाळा झाल्यानंतर मी तुला घ्यायला येणार आहे, मी ऑफिसला जाणार आहे आणि तू शाळेला जाणार आहेस, असं सतत बोलत राहावं. हे एक मूल कायम रडणार नाहीये शाळेत जायला. पहिले काही दिवस त्याला मदतीची गरज आहे आणि त्याला मदत म्हणून आई किंवा बाबाची गरज आहे. तर तेवढा तो वेळ जर स्पेअर केला तर मग मुलं लवकर रुळतील. कारण मुलं बऱ्याचदा आई-बाबांच्या चेहऱ्याकडे बघूनच लवकर रुळतात. बरोबर. म्हणजे आपण पण निश्चिंत तेव्हा असणं आणि पॉझिटिव्ह निश्चिंत. असणं हां, अगदी, गरजेचं अगदी. आहे.